नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज माझा हा पहिलाच व्हिडिओ. या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओज वेगवेगळ्या ठिकाणांचे, पर्यटन स्थळं, आपल्या महाराष्ट्राचे भूषण, आपल्या देशाचे आकर्षण असं भरपूर काही. तर कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊन करतो. तर चला मग करूया. गणपती बाप्पाच्या व्हिडिओनेच आपली सुरुवात करूया. तर आपण बघणार आहोत अष्टविनायक. अष्टविनायक हे महाराष्ट्रातील गणपतीच्या 8 स्वयंभू स्वतः प्रकट झालेल्या मंदिरांचा समूह, जे पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या आसपास आहेत. अष्टविनायक यात्रा केल्याने सुख, समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. हे सर्व गणपती स्वयंभू आहेत, म्हणजेच ते नैसर्गिकरित्या प्रकट झाले आहेत. या यात्रेचा शास्त्रोक्त पद्धतीने एक विशिष्ट असा क्रम आहे. पहिला म्हणजे मोरेश्वर, जे स्थित आहे मोरगावला. दुसरा आहे सिद्धिविनायक गणपती, जे सिद्धटेकला आहे. तिसरं ठिकाण आहे बल्लाळेश्वर, जे पाली इथे आहे. चौथं ठिकाण आहे वरदविनायक, जे महड इथे आहे. आणि पाचवा गणपती आहे चिंतामणी इथे, थेऊरला. तर 6वं ठिकाण आहे गिरिजात्मज, जे लेणीला आहे. तर 7वं ठिकाण आहे विघ्नेश्वर, जे ओझर इथे आहे. तर 8वा गणपती आहे महागणपती, जो रांजणगाव इथे आहे. असा याचा क्रम आहे शास्त्रानुसार. अष्टविनायक यात्रा मोरगावच्या गणपतीपासून सुरू करावी आणि शेवट पण मोरगावलाच करावा असं म्हटलं जातं. चला तर आजच्या व्हिडिओत आपण मोरगावचा मोरेश्वर गणपतीबद्दल माहिती जाणून घेऊयात. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. म्हणूनच मोरगाव हे आद्यपीठ मानलं जातं. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आहे. करा नदीच्या काठी वसलेला आहे हा गणपती. गणपती सिंध असुराचा वध करण्यासाठी मोरावर आरूढ झाले, म्हणून या गणपतीला मयुरेश्वर म्हणून ओळखले जाते. गणपतीची ही मूर्ती पूर्वेकडे तोंड करून विराजमान आहे आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी-सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. गणपतीच्या मंदिरात नंदीची मूर्ती सहसा बघायला मिळत नाही, पण या मंदिरात नंदीची मूर्ती आहे. त्याची ही कहाणी आहे. हे मंदिर काळ्या दगडांपासून बांधलेले आहे आणि ते एका प्रशिस्त गडीसारखे दिसते. मोरगावच्या मंदिरात मोरगावच्या गणपतीला काहीही संकल्प केला की पूर्ण होतो अशी भाविकांची धारणा आहे. खूप छान असं प्रशस्त मंदिर आहे. संरक्षण मनोरे आहेत. इथं गेल्यावर खरंचच मन खूप शांत होतं. खूप प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यावर. मंदिरात आणखी दुसऱ्या देवतांच्या पण खूप मूर्ती आहेत. तर तुम्ही अष्टविनायक यात्रा करायचा विचार करत असाल तर लवकरच करा. तुम्हाला यात्रा करून खरंचच खूप छान वाटेल. तर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.